नमस्कार मित्रांनो, तर आज जिप्सीच्या पिल्लांचा 7वा दिवस आहे आणि मॉलीच्या पिल्लांचा 3रा दिवस आहे। तर थोडी आज डिलिव्हरी रूम त्यांची पुन्हा एकदा थोडी घाण झालेली आहे, तर आपण फिनेल टाकून थोडीशी पुसून घेणार आहे आणि जिप्सीच्या पिल्लांची ग्रोथ कशी होते हे तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। तर आज जिप्सीच्या पिल्लांचा 7वा दिवस आहे, असं आपण डे बाय डे रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबला। पिल्लांची ग्रोथ कशी बनते ते पहिल्या दिवसापासून मी व्हिडिओ टाकत आलेलो आहे। तर आता आपण सुरुवात करूया। कॅनलमध्ये आल्यानंतर थोडं काम असतंय, तर तुम्हाला मी दाखवतो जिप्सीची पिल्लं, नंतर मॉलीची पिल्लं, त्यांची डिलिव्हरी रूम थोडी घाण झाली तर फिनेल टाकून थोडं पुसून घेऊया। स्वच्छता ही महत्त्वाची आहे, पिल्लांना कोणतंही इन्फेक्शन झालं नाही पाहिजे या पद्धतीनं मी काम करतो आणि पिल्ला अगदी स्वच्छ ठिकाणी ठेवतो। ठीक आहे, तर आपण पुढं बघूया। तर तुम्ही बघू शकता इकडे जिप्सी आहे, थोडं हे फरशी वगैरे घाण झालेली आहे, बल्ब कंपल्सरी आहे आणि पप्पीज जरा झोपलेत। थोड्या वेळानं आपण यांना फिमेलला दूध पाजणार आहे। इथं जिप्सीची पिल्लं आहेत, तर इकडं जिप्सीची डॉटर आपली मॉलीचे पप्पीज आहेत। मॉली पिल्लांना पासे थोडी रूम ही सुद्धा घाण झालेली आहे, हिला मला स्वच्छ करून घ्यायचं आहे, थोडं फिनेलनं पुसून घ्यायचं आहे, बल्ब कंपल्सरी आहे आणि हे रूम जरा स्वच्छ झाल्यानंतर मी त्यांना जरा पाचतो आणि ह्यांची ग्रोथसुद्धा दाखवतो, मॉलीच्या पिल्लांची आणि जिप्सीच्या पिल्लांची सुद्धा दाखवतो। जिप्सीचे पिल्ले 7 दिवसाचे झालेत। आपण असंच रोज डे बाय डे एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। थोडं स्वच्छ करून घेतो। तर खराब झालेले न्यूजपेपर सगळे मी एका बादलीत काढले, ते फेकून द्यायचे, तर नवीन यूज करायचे आता आपल्याला। आणि फिनेलचं असं पाणी करून घेतलेलं आहे, फडक्यानं जस्ट पुसून घ्यायचं आहे आपल्याला सगळं, कारण माशा खूप बसतात, घाण झाल्यावरती माशी बसत नाही। फिनेलचा यूज करायचा आपल्याला, सगळं पुसून घ्यायचं। स्वच्छता महत्वाची आहे, पप्पीजला कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन झालं नाही पाहिजे। पूर्ण डिलिव्हरी रूम मी स्वच्छ करून घेणार आहे, अशी 2-3 दिवसातून जशी घाण होईल तसे स्वच्छ करून घेतो मी, कारण स्वच्छ ठिकाणी डॉग ठेवणे म्हणजे पप्पीजला कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन होत नाही। आफ्टर डिलिव्हरी एवढ्या 2-3 प्रकारच्या काळजी घ्यावीच लागते आपल्याला। फिमेलला मी कुठल्याही पद्धतीनं धुतलेली नाही, कारण धुवायचं नसतं फिमेलला, थोडं ओल्या फडक्यानंच पुसून घ्यायचं असते आणि तिला कधी धुवायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन। तर थोडं काम आहे, तर मी व्हिडिओ इथं पॉज करतो आणि पुढची व्हिडिओ लगेच याच्यात जोडतो या व्हिडिओमध्ये, कारण अजून आपल्याला जिप्सीची पण रूम स्वच्छ करायची आहे। तिची जास्त घाण नाही झालेली, थोडी हिचीच रूम घाण झालेली आहे, टपमध्ये पप्पीज काढलेले आहेत। ठीक आहे, तर दोन्ही रूम स्वच्छ झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर हे जिप्सीचे पप्पीज आहेत, आता 7 दिवसाचे पिल्ले झालेले आहेत, झोपलेत शांत। आणि दुसऱ्या बाजूला मॉलीचे पप्पीज आहेत। ही मॉलीची रूम आहे, ही सुद्धा स्वच्छ झालेली आहे, फिनेलनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण। ही मॉली आहे आपली, मॉली बघू शकता तुम्ही, खूप सुंदर फिमेल आहे, हेड्स आहेत त्याची, छान आहे। हिला ब्लॅक कलरचे पप्पीज झालेत, थोडं टपमध्ये ठेवलं आहे त्यांना फरशी पुसत असल्यामुळे। तर आजचा दिवस यातच गेला। ही जिप्सीची पप्पीज झोपलेले आहेत, तर आजचं काम इथं संपवतो, आजचा व्हिडिओ इथं संपवतो। थोडं पिल्लांना पाजायचं आहे फिमेलला, त्यांचं ते झोपलेत आता, त्यांना काही डिस्टर्ब करत नाही, थोड्या वेळानं त्यांना पाजायचं आहे। तर आजचा पिल्लांचा 7वा दिवस आहे, तर पिल्लांची ग्रोथ खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आज व्हिडिओ इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।